गुड आफ्टरनून, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज आज आम्ही आले फार्म हाऊसवर आपल्या राहायला स्टे करायला 2 दिवसासाठी मस्तपैकी आले. आणि बघा आता तिकडे मम्मीनं काय केलं सांगतो तुम्हाला. सगळं स्वच्छ कट्टा धुवून काढलेलं आहे. आता 2 दिवस आलो नव्हतो आम्ही, तर आज फायनली सॅटरडे आहे आणि आज आम्ही आलो राहायला. तर बघा इकडंच चालू आहे स्वच्छता सगळी. कट्टा कसा असते इथं कुत्री वगैरे येऊन बसतात ना, त्यामुळं आणि धुळा पण आलेला असतो, त्यामुळे धुतलं नाही एकदा मग कसं निवांत बसता येते आपल्याला. तर हां घाण होत नाही, एकदा धुतलं का नाही मग एकदम झोपा लोळा काय करायचं आहे ती करा असं आहे. त्यामुळे आल्याला आम्ही पहिला हे काम करते. तर आता आम्ही बसून जेवणार आहे सगळेजण, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. चला, विहान पण तिकडे ब्लॉक करायला लागलाय बघा. आता स्वच्छता चालू आहे आमची, कारण की 2 दिवस आलो नव्हतो तर थोडासा आत घरामध्ये पण धुळा झालाय. वारं चालू असते ना, मग कधी आलं असेल ना, वारं चालू असते ना, कधी आला तर खिडकी वगैरे ओपन ठेवली ना तर धुळा जातोय. इकडं कसं सगळं शेताचं वातावरण आहे, मस्त वारं एकदम फुल असते ना, तर जरा उघडलं की धुळा आत जाते. शक्यतो आम्ही उघडत नाही, कमी उघडते. आणि आम्ही आलो का नाही, म्हणजे आम्ही ज्यादा तर आलो तर बाहेरच बसतोय, आत जाऊच वाटत नाही आम्हाला. तर बघा आता आतली स्वच्छता चालू आहे. आणि इकडं मम्मी आता सांगतो तुम्हाला काय करणार आहे. आता सगळं जेवणाची तयारी इकडे बघा मम्मीची चालू झाली बघा. तिथं आलं की इकडे ड्युटी तिची चालू होते जेवणाची वगैरे. आता चूल पण पेटवायची ना मम्मी, तर आता चूल पण फायनली आज पेटवणार आहे आम्ही, कारण की आता खूप दिवस लास्ट टाइम आलो होतो त्यावेळेस पेटवली होती आम्ही. आणि विहानचं काय चालू आहे विचार आहे त्याला. विहान काय करतोय तू? हा अरे गाडी पडली. याचं चालू झालं बघा आगाऊपणा. आणि सियाचं बघा काय चालू आहे तुम्हाला दाखवत थांबा बॅक कॅमेरा. हे सियाचं बघा काय चालू झाले. हे बघा हिचं भांडी कसं चालू झाले बघा लगेच आल्या. आणि तिकडे बघा पप्पा बघा तिकडे त्यांचं चालू झाले काम, फेरफटका मारायचं चालू आहे. कुठली झाडं आली कुठली काय, झाडांची काय अवस्था आहे ती सगळं बघायचं चालू आहे. इकडं ह्यांची बाहेर भांड्याची वगैरे तयार चालू आहे. तिकडे ह्यांचे बघा आम्ही केस कट केले होते, उन्हाळा आलाय ना, तर ते व्यान पाणी प्यायचं असं नाश करू नकोस बघा. ह्याचं असं चालू होते, पाण्यात खेळायचं, प्यायचं पाणी चालू करायचं. थांब व्यान ती करू बघा. आहे का इथं आलं की ह्याची काय तर चालू होत्या मस्ती. तुम्हाला आपल्या शेताची कंडिशन सांगतो. गहू पण बघा आता पिकायला सुरू झालेला आहे, म्हणजे गहू भरायला चालू झालेला आहे. आणि इकडं हरभरा पण भरायला चालू झालेला आहे. आता शेवटचं पाणी देऊन झालेलं आहे आमचं गव्हाला पण आणि हरभऱ्याला पण. आता दाणे भरायला सुरू झालेले आहेत. तुम्ही बघू शकता काय काय झाडं वाळायला पण चालू झाले आहेत हरभऱ्याची. हे बघा तर आता हळूहळू आता पिवळं पडायला चालू झाले फायनली. आणि गहू पण तिकडं पूर्ण आता पिवळं व्हायला चालू झाले. काय काय थोडं थोडं इकडं झाडं हिरवे आहेत, बाकी ओव्हरऑल सगळं आता हिरवं व्हायचं चालू आहे. बाकी इकडं तुम्हाला एक दाखवतो गोष्ट. हे बघा लास्ट टाइम तुम्हाला मी आलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं भोपळा लागेल का नाही. बघा हे बघा भोपळा केवढा मोठा झाला आहे. तर हा एक भोपळा अजून तर दिसला आहे मला. आता बघतो अजून काय दिसतंय का. दोडका लास्ट टाइम मी आणि पप्पा आलो होतो, 2 घेऊन गेलो होतो. त्यानंतर आता अजून छोटे आहेत आता, पण भोपळा आता बघा फायनली एक तर मोठा झालेला आहे. सगळी कामं झाली आल्या आणि आता आम्ही बसले सगळेजण मस्त वगैरे जेवायला. आज काय काय आणले मम्मीने सांगतो तुम्हाला. चला हे बघा कोबी बटाट्याची भाजी आहे, सुकी खोबऱ्याची बर्फी आहे, काल बनवली होती मम्मीनं, दही आहे, चपाती आहे जेवायला. आणि पप्पांचा उपवास आहे, पप्पा फराळ करायला लागल्यात. इकडं दीदी विहान बसल्यात, इकडं अनन्या, इकडं अजय आणि सिया इकडं. तर सियाच छोटंसं जेवण झालं आमचं आणि मस्तपैकी सगळेजण आराम करायला लागले. पप्पा मम्मी तिकडं बसला आणि इकडं बघा आम्ही बसले सगळेजण. आणि सिया विहानचं तुम्हाला दाखवतो का. हे बघा सिया विहानचं इकडे काय चाललं दाखवतो तुम्हाला. बघ तर इकडे हे दोघं बघा खेळत बसल्यात बघा, दोघं मातीत फुलं. केक बनवताय? हा बनवा, मातीचा केक बनवताय. बर बर बनवा. हा तर तिकडं जाऊन खेळत होते उन्हात, तर त्यांना म्हटलं इथे येऊन सावलीत खेळा म्हटलं. कट्टा असल्यामुळं ना एवढी भारी मदत होते, म्हणजे आज जाऊच वाटत नाही आम्हाला, आज जायची गरजच भासत नाही. तर इथं एवढं मस्त एकदम झोप लागते ना, वारं एकदम येते इकडून इकडून असं वारं येते गार गार छान. आणि बघा पूर्व दिशेला तोंड असल्यामुळं ना घराचं पूर्ण सावली बघा, आता तिथंपर्यंत सावली आहे पूर्ण, त्यामुळं काहीच टेन्शन नाही बघा. दुपारचं सावली येते आणि सकाळचं कवळं ऊन येते.
संध्याकाळ झाल्या, संध्याकाळचे वाजल्यात 7 आणि मम्मीने इकडे मस्तपैकी चहा ठेवला. आणि आज काय काय केलं सांगतो. आमचं शूट चालू होतं आणि पप्पानी पुढचं स्वच्छता केल्या ते तुम्हाला आता उद्या सकाळी दाखवतो काय स्वच्छता केलं. आणि इकडं चहा मम्मीने ठेवला होता. आता सगळेजण चहा प्यायला बसले मस्तपैकी बघा. चहा बिस्किट खायला लागले सगळेजण. तर या तुम्ही पण चहा प्यायला मस्तपैकी शेतातला चुलीवरचा गरम गरम अद्रकचा आणि तुळशीचा चहा प्यायला. पप्पा बघा एकदा पिऊन लगेच दुसऱ्यांदा आलेत बघा आज जरा देऊन. एवढा गरम चहा असतोय एका घोटात पितात त्यांनी. गारीचं चाय म्हणतात. चूल बघा किती पेटल्या आणि गारीचं चाय म्हणतात. तर इकडे विहान बघा 3 बिस्किट पुढे घेऊन बसलेला. त्याला माहित आहे घरी बिस्किट मिळणार नाही. इथं आलंय की तेवढा बिस्किटचा चान्स लागते. हा सियान विहान दोघांना आम्ही बिस्किट देत नाही कारण की बिस्किटनं पित्त होते ना, त्यामुळं बिस्किट त्यांना जास्त देत नाही आम्ही. इकडे मम्मीचं बघा चुलीवर शेकत चहा दूध आता उकळायला ठेवलं. हे दूध कधीच आहे सकाळसाठी सकाळसाठी पण दूध आणले. हा खराब होणार नाही. इकडे फ्रीज वगैरे नाही अजून आमचा त्यामुळं. अच्छा म्हणजे स्वयंपाकाची पण जुळणा करून ठेवायला लागल्या बघा. हा फक्त भात लावायचा आणि काय हा हे बघा हे येताना ताक घेऊन आलोय आम्ही. तर कढी करणार आहे मम्मी. आम्ही स्टे करणार आहे आज तुम्हाला माहितच आहे. तर बघूया आता पुढं काय काय मजा होणार ते तुम्हाला बघायलाच मिळतील. चला आता चहाचा मजा घेतो मी पण. तर गाईज इथं बघा काय चालू आहे. आता वाजल्यात 8 आणि आता भात झाला, भाजी झाली, चहा झाला आमचा. आणि म्हणलं तर इथं जरा ह्या समोरच्या पट्ट्यात ना लई घाण झाले आणि कचरा झालाय. तर हे बघा इथं सगळं ना सगळी झाडं उगली होती. हे बघा किती काढून टाकलेत आता काकांनी. म्हणलं वाळू द्या एकाच जाग्याला घेऊन सगळं जाळ लावता येते. हे बघा खाली पसरलं होतं आणि खालचं ही बारीक जी रेशमी काट आहेत ना ते आता जाळायचं चाललंय. हे बघा हे सगळं गोळा करून. आणि घाण दिसते ना परिसर जरा स्वच्छ असला म्हणजे बरं वाटतंय घराच्या भोवतानी. तर हे सगळं अजून ते पुढचा पट्टा जरा करायचा आहे. तर आता कधी तर आलं की ती पुढचा पट्टा तेवढा सगळा गोळा करून आधी काढून वाळवणार. वाळली मग समोर उभा राहून जाळ लावायचं, भिजवायचं आणि मग जायचं. तर हे सगळं आता हे बघा चालू आहे. किती कचरा निघाला, लय घाण साठली होती. तर आपल्याला पण चांगलं असेल ती शेतात पण ती दिसायला चांगलं दिसत नाही ना. आता सगळा कचरा जवळजवळ जळलेला आहे. आणि बघा तिकडं आता थोडं राहिले ते पण आता मम्मी लावा लागल्या. कसं आहे रात्रीचं व्यवस्थित जाळून का ठेवते आम्ही परत विजवायचं झोपताना. इकडं थोडंसं बांधायला त्याने ही वाळलेलं गवत ते नाही ना जाळ लागू शकते. त्यामुळे आपण ही काळजी घेतलेली पाहिजे कारण की दुसऱ्याच्या शेतात किंवा दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे. हे आपण आपला कचरा आपल्या ह्याच्यात व्यवस्थित जाळला पाहिजे. आणि इथं स्वच्छता आम्ही काय केली सांगतो तुम्हाला. हे इथं गवत वाढलं होतं हे बघा. हे पूर्ण गवत जसं हे पप्पांनी हे पूर्ण पट्टा आता काढून ठेवला बघा. हे पूर्ण गवत आहे की नाही एवढं गवत काढलं जसं एवढं वाढलेलं बघा. गुडघ्या एवढं गवत वाढले पूर्ण. हे पण आता बघूया वेळ मिळाला तर काढून टाकणार. आता एवढं काढले बघा. हे लाकडं आहे त्याच्यावर टाकले. वाळलं की हे पण जाळून टाकायचं. आणि हे बघा हे पूर्ण पट्टा आता स्वच्छ झाला आहे. अजून हे काटं वगैरे आहेत हे बारीक हे सकाळी मग एकदा काढायचं. बाकी आता हे जाळ लावलं आहे बघा. हे काट्यांवर मुद्दामच जाळ लावलं आहे कारण की हे रेशमी काटा आहेत ना हे हाताला लागतात. विहान वगैरे आला ना तर लागू शकते. तर बघितलं काय आज आम्ही काय काय केलं. तर बघा आता इकडे स्वच्छता चालू आहे. आणि ती रेशमी काटा आहेत ना ते खोऱ्यानं बरोबर व्यवस्थित निघायला लागलेत बघा. म्हणजे ते विडर आहे ना ते आणलेलं ते कामाला आलं बघा आज. कारण की ते काटा असतात ना हात घालून चालत नाही किंवा हातानं काढून चालत नाही. हाताला लय लागते ती काटा त्यामुळं ते विडरनं बरोबर आता निघायला लागले बघा. आणि असं जायपैकी काय जेवण झालंय. आणि इकडं का नाही एक मजा एक सांगतो तुम्हाला गाईज. इकडं कधी टाइम गेलेला कळत नाही एवढं म्हणजे कामात पण जातोय. आणि असं जरी बसलं ना तर कधी वेळ गेल्याला समजत नाही. आता वाजल्यात बघा 10-9 वाजता आम्ही जेवायला बसलो फायनली. कारण की तिकडचं जरा स्वच्छता केली ना ती तुम्हाला आता सकाळी दाखवतो. उद्याच्या ब्लॉगमध्ये ते तुम्हाला बघायला मिळेल काय काय आम्ही स्वच्छता केली आणि कशी केली आणि काय होतं ते पण तुम्हाला सांगतो तिथं. ॲक्च्युली मला दाखवायचं झालं नाही कारण की आम्ही लागलो डायरेक्ट शूट झालं तिकडे लागलो. पप्पांनी सगळी झाडं ती उपडून काढली पोडारी आणि ती जंगली झाडं होती ती. आणि जेवायच्या आधी मग आम्ही पण लगेच लागलो. ते सगळं कचराच जाळलो. गवत वगैरे काढून वाळून ठेवलं ना तिकडं बांधावरचं सगळं गवत मी काढून ठेवलं होतं ते पण सगळं जाळून आणि ते काटं वगैरे काढून सगळं स्वच्छता करून मग जेवलो फायनली. आणि आत्ता आम्ही चालू आहे सगळ्यांची झोपायची तयारी.
आणि सगळेजण आतमध्ये दंगा करायला लागला. तुम्हाला आवाज येत असेल मागं बॅकग्राऊंडला. तर किडं इकडं भरपूर आहेत गाईज. ही बघा शेतातली किडं. लाईट बाहेर चालू आहे तर सगळी किडं वर जाऊन बसल्यात. आता सकाळी उद्या गायब होतात, त्यामुळं आतली लाईट बंद केल्या, नाहीतर आत किडं लगेच जातील. गाईज तिकडं झोपायची तयार चालू आहे. खरं आयुष्य तर गाईज असं गावाकडं आहे, गावाकडच्या वातावरणात आहे. कधी वेळ गेल्याला समजतच नाही, कारण की आपण शहरामध्ये धावपळ चालू असत्या, घरातली धावपळ असत्या, बाहेर कामाची धावपळ असत्या. तर खरं आयुष्य तर गाईज हे आहे. कधी कधी आपल्याला तिथं असं होतंय की वेळ जात नाही, करमत नाही, टाईम निघत नाही किंवा दिवस जात नाहीत. पण गावाकडं असं नसते गाईज. गावाकडं आपल्या रानामध्ये एवढी कामं असतात ना, माणूस कामामध्ये व्यस्त राहतो आणि टाईम आणि वेळेची भानच राहत नाही गाईज. असं आहे गाव. आणि म्हणते ना गावाची सर कुठंच येत नाही. तर चला तर गाईज आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.